नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत नाश्त्यासाठी झटपट होणारं थालीपीठ. नेहमी नाश्त्याचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी हे झटपट होणारं पोह्यांचं थालीपीठ तुम्ही नक्की करू शकता. विशेष म्हणजे आपण हे थालीपीठ कोणतीही पूर्वतयारी न करता आयत्या वेळी करू शकतो. तरीही चवीला अगदी अप्रतिम असे हे थालीपीठ तयार होतात. आपल्या चॅनलवर नाश्त्यासाठीच्या वेगवेगळ्या रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. थालीपीठ करण्यासाठी इथं मी 1.5 कप पोहे घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता पोहे अगदी पातळ आहेत, जे आपण चिवड्यासाठी वापरतो ते. तुम्ही जाड पोहे घेतले तरीही चालतील. आता माझ्याकडे घरात पातळ पोहे उपलब्ध होते म्हणून मी ते घेतलेले आहेत. पोहे मी आधी स्वच्छ निवडून पाकडून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पोहे भिजतील एवढं यामध्ये पाणी घालायचं. हाताने चोळून पोहे अगदी छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता हे पातळ पोहे आहेत, ते पटकन भिजले जातील. लगेचच यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे. जाड पोहे असतील तर 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. पोहे धुवून त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलं. बघा आता हाताला थोडंसं जास्ती ओलसर लागतंय, म्हणून आपण हे भांडं 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. म्हणजे पोहे सगळं पाणी शोषून घेतील आणि ते असे थोडेसे मऊसर पण मोकळे होतील. 5 मिनिटांनी बघा पोहे अगदी छान भिजले गेलेले आहेत. पोह्याने जास्तीचं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि आपल्याला हवे तसे मस्त मऊसूत झालेले आहेत. आता आपण बाकीचे साहित्य घालूया. 1.5 कप पोह्यांसाठी इथं मी अर्धा कप बेसनपीठ घेतलं आहे. त्याने थालीपीठ छान खमंग होतं आणि थालीपीठाला बाइंडिंग देखील येतं. आणि अर्धा कप इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. पिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्ती झालं तरीही चालेल. फक्त मसाले आपण चवीनुसार त्यामध्ये घालायचे आहेत. 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे, अर्धा टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून धणे पावडर घातलेले आहे, 1 टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, चवीनुसार मीठ घालायचं आणि यानंतर लसूण मिरची जिऱ्याचा ठेचा घालायचा. इथं मी 12 ते 15 लहान मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या, 4 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या आणि 1 टीस्पून जिरं मिक्सरला लावून जाडसर ठेचा तयार करून घेतलेला आहे. मिक्सरला लावताना यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा. थालीपीठासाठी लागणारी सगळी साहित्य आता आपली भांड्यामध्ये काढून झालेली आहेत. आधी आपण हाताने सगळं एकजीव करून घेऊया, कारण पोहे ओलसर आहेत. आधीच खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे. आधी कोरडीची साहित्य मिक्स करून घ्यायची आणि मग गरजेनुसार पाणी घालून आपण थालीपीठाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. हाताने सगळी साहित्य मिक्स करून घेतली. आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालूया. थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. एकदाच खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर तयार मिश्रण अगदी पातळ होऊन जाईल. असं हाताने व्यवस्थित रगडून पीठ मळून घ्यायचं. अगदी 3 ते 4 चमचे पाणी घालून मी बघा हे थालीपीठाचं पीठ असं भिजवून घेतलेलं आहे. खूप जास्त पातळ केलं नाही आहे किंवा खूप जास्त घट्ट पण ठेवलेलं नाही आहे. थालीपीठ सहज थापलं जाईल इतपत आपण पीठ सैलसर करून घ्यायचं आहे. आता आपलं हे थालीपीठाचं पीठ तयार आहे. आपण हात स्वच्छ धुवून घेऊया आणि मग थालीपीठ करूया. तुम्हाला हवं तर तुम्ही या पिठाच्या गोळ्याला तेल लावून घेतलं तरीही चालेल. आधी आपण याचे गोळे तयार करून घेतले म्हणजे मग आपल्याला थालीपीठ पटापट थापता येईल. इथं मी पोळपाट घेतला आहे, त्यावर प्लास्टिकचा कागद घातला आहे आणि आता या कागदाला आपण पाणी लावून घ्यायचं आहे. तुम्ही तेल लावून घेतलं तरीही चालेल. इथं मी कागदावर थालीपीठ थापणार आहे. तुम्ही कापड घेतलं तरीही चालेल किंवा केळीचं पान घेतलं तरी पण चालेल. तयार पिठातला एक गोळा घ्यायचा. अर्थात जसं तुम्हाला थालीपीठ लहान मोठं हवं असेल त्यानुसार पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि मग आपण असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. खूप जास्त जाड ठेवायचं नाही आहे किंवा अगदी पातळ पण करायचं नाही आहे. कडाने एकसारखं करून घ्यायचं म्हणजे दिसायला ते छान दिसतं. बघा छान असं थालीपीठ मी थापून घेतलं आहे. जास्ती जाड नाही आहे किंवा अगदी पातळ पण नाही आहे. हाताने असं एकसारखं करून घ्यायचं. बोटाला थोडंसं पाणी लावायचं आणि थालीपीठाला लहान होल तयार करून घ्यायचे. म्हणजे थालीपीठ भाजताना त्यामध्ये थेंब तेल घातलं मग थालीपीठ अगदी खमंग भाजलं जातं. बघा आता आपण हे थालीपीठ कागदावरून कसं काढायचं ते बघूया. हाताच्या तळव्यावर मावेल एवढंच थालीपीठ आपण थापून घ्यायचं आहे. बघा कागदाला अजिबात चिकटलेलं नाही आहे. मग आपण हे थालीपीठ तव्यावर अगदी सहज घालू शकतो. दुसरं थालीपीठ थापण्याआधी कागदाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मगच थालीपीठ थापायचं आहे. तुम्हाला जर कागदावर थापायचं नसेल तर कॉटनचा स्वच्छ कपडा घेऊन तो ओला करून त्यावर थालीपीठ हवं तेवढं थापून घेतलं म्हणजे मग ते तव्यावर घालणं देखील सोपं होतं. थालीपीठ भाजण्यासाठी इथं मी गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन हलका गरम झाला आहे आणि आता आपण पॅनला अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून घेऊया.
आणि आता थापून घेतलेलं थालीपीठ आपण या पॅनमध्ये घालूया। गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आणि यावर आता आपण 1 मिनिटभरासाठी झाकण ठेवूया, म्हणजे थालीपीठ वरून चिरलं जाणार नाही। मिनिटभरानंतर आपण झाकण काढूया आणि थोडा वेळ वाफ जाऊ द्या। थोड्या वेळाने आपण वरून थोडंसं तेल घालायचं। जे आपण होल तयार करून घेतले त्यामध्ये 1-1 2-2 थेंब तेल घालायचं आणि थालीपीठ दोन्ही बाजूनी छान अगदी खमंग खरपूस भाजून घ्यायचं। आता आपण थालीपीठ पलटून घेऊया। बघा तळाकडून अगदी छान भाजलं गेलंय। अशाच पद्धतीने दुसरी बाजू पण भाजून घेऊया। तळाकडची बाजू भाजली आहे का बघूया। बघा दुसरी बाजू पण व्यवस्थित भाजली गेली आहे। आता आपण भाजून घेतलेलं थालीपीठ एखाद्या जाळीदार ट्रेवर काढून घेऊया। दुसरं थालीपीठ घालण्याआधी भांड्याला तेल लावून घ्यायचं, थालीपीठ घालायचं आणि 1 मिनिटभरासाठी वर झाकण ठेवायचं। मिनिटभराने झाकण काढायचं, थोडा वेळ वाफ जाऊ द्यायची आणि मग वरून थोडंसं तेल घालायचं आणि थालीपीठ पलटून घ्यायचं। दुसरी बाजू पण पलटून व्यवस्थित एकसारखी खमंग भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम लो मीडियम करूनच थालीपीठ भाजून घ्यायची, म्हणजे ती दोन्ही बाजूनी छान एकसारखी भाजली जातात। दोन्ही बाजू पलटून मी अगदी थालीपीठ छान खरपूस भाजून घेतलंय। रंग पण सुरेख आलेला आहे। अशाच पद्धतीने सगळी थालीपीठ भाजून घेऊया। तयार थालीपीठ इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेत। थालीपीठासोबत मी इथं 2 मिरच्या ठेवलेल्या आहेत, वाटीभर दही घेतलंय आणि आंब्याचं लोणचं घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचं लोणचं थालीपीठाबरोबर सर्व करू शकता। आता मी तुम्हाला थालीपीठ उचलून पण दाखवते। बघा अजिबातच चिवट झालेलं नाही आहे। तोडून पण बघूया। दोन्ही बाजूने रंग पण सुरेख आला, व्यवस्थित भाजले गेले आहेत। बघा सहज तुटली जात आहेत, अजिबातच चिवट झालेले नाही आहे। अप्रतिम चवीची अशी ही पोह्यांची थालीपीठं तुम्ही घरी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा।